Ion exchange process. In this process, organic compounds called as ion exchange resins are used. There are two types. First is cation exchange resin. The main functional group in cation exchange resins are SO3H, COOH, OH phenolic, which exchange their H plus with cation of salt causing hardness. Twice R SO3H plus Ca plus it gives R SO3 twice Ca plus twice H plus. SO3H group is most stable and exchanges its hydrogen ion rapidly. Second, anion exchange resin. The main functional group in anion exchange resins are OH alcoholic, NCH3 twice, NH2, NHCH3 twice are OH plus SO4 minus minus, it gives R2SO4 plus OH minus. In this process, hot water is first passed through the cation exchanger column, which remove all the cations like Ca++, Mg++, and releases hydrogen ions. Thus, sulfates, chlorides, and bicarbonates are converted into corresponding acid. For example, sulfuric acid HCl H2CO3. Next reaction, twice RSO3H plus CaSO4, it gives RSO3 twice Ca plus H2SO4. ठीक आहे, इथपर्यंत आपण कंटिन्यू केलं होतं. काय डाऊट आहे का कुणाला? हास. नो सर. हा, सांगता येईल प्रत्येकाला, काय अडचण येणार नाही. हॅलो सर. हा बोला. हा हॅलो. हा, काय डाऊट आहे का? फास्ट. हॅलो. नेक्स्ट पार्ट बघा, आपण बघितलं होतं फर्स्ट कॉलम आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन एक्सचेंजर. सेकंड होता तो काय होता, एनायन एक्सचेंजर. थर्ड होता तो काय, डिगॅसिफायर. कॅटायन एक्सचेंजर असेल तर याला काय कनेक्ट केलंय, ऍसिड. एनायन एक्सचेंजर असेल तर आपण रिजनरेशनसाठी अल्कली. या ठिकाणी आपण डायल्यूट HCl वापरतो, या ठिकाणी बेस वापरतो NaOH वगैरे. आणि थर्ड जो कॉलम आहे याला आपण काय म्हणतो, डिगॅसिफायर. डिगॅसिफायरचं महत्त्वाचं फंक्शन काय, याच्यामध्ये वॉटरमध्ये जे डिझॉल्व गॅसेस आहेत ते रिमूव्ह करायचं काम कोण करतोय, डिगॅसिफायर. फॉर एक्झाम्पल, कार्बन डायऑक्साईड हा वॉटरमध्ये डिझॉल्व आहे, त्याला रिमूव्ह करायचं काम कोण करणार आहे, डिगॅसिफायर, किंवा त्याला आपण काय म्हणतो, हां, कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करतो. येईल का लक्षात? बघा आपण काय केले, स्टार्टला रॉ वॉटर पण कॅटायन एक्सचेंजर कॉलमला पास केला. रिजनरेशनसाठी या ठिकाणी आपण ऍसिड वापरतोय. कॅटायन रिमूव्ह केलेलं वॉटर पण काय करतोय, एनायन एक्सचेंजर रेझिनला पास करतोय. आता या ठिकाणी कॅटायन रिमूव्ह झाला, त्या ठिकाणी वॉटर बरोबर ऍसिड तयार होतंय, सल्फ्युरिक ऍसिड तयार होतंय. वॉटर प्लस ऍसिड आपण कुठं सप्लाय केलंय, एनायन एक्सचेंजरला सप्लाय केलं. कुठल्या कॉलमला सप्लाय करतोय, एनायन एक्सचेंजरला सप्लाय करतोय. या ठिकाणी कोण आहे, डायल्यूट अल्कली आपण काय वापरतोय, रिजनरेशन ऑफ रेझिनसाठी वापरतोय. या ठिकाणी काय, वॉशिंग मधून नको असलेला पार्ट रिमूव्ह करतोय. त्यानंतर कॅटायन, त्याचबरोबर एनायन रिमूव्ह केलेला सबस्टन्स किंवा वॉटर पण काय करतोय, डिगॅसिफायरला पास करतोय. पण या वॉटर बरोबर काय, डिझॉल्व गॅसेस आहेत. फॉर एक्झाम्पल, कोणता गॅस डिझॉल्व झालाय, कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व झालाय. जर कार्बन डायऑक्साईडला रिमूव्ह करायचं असेल तर आपण वॉटर प्लस ऑल गॅसेस पास थ्रू डिगॅसिफायर. आता या डिगॅसिफायरला काय, स्टीम जॅकेट आहे, आणि डिमिनरलाइज्ड वॉटर पण या ठिकाणी रिमूव्ह करतो. म्हणजे काय, आपल्याला कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट रिमूव्ह करायचे. काय करायचं आहे आपल्याला, हार्ड वॉटर कुणामुळे होते, साल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, ते आपल्याला रिमूव्ह करायचे. ते करत असताना आपल्याला या ठिकाणी ऍसिड जनरेट होत आहे. त्याचबरोबर आपण लास्ट कॉलमला काय करतोय, कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करतोय. काय होते बघा रिॲक्शन, लास्ट रिॲक्शन, ट्वाइस RSO3H प्लस CaSO4. या ठिकाणी काय, Cl ला या ठिकाणी Cl ला आपण काय केलंय, एक्सचेंज केलाय. कुणी केलाय, हायड्रोजन आयन. बघा, CaH2O4 कुठं आहे, कॅल्शियम सल्फेट कुठं आहे, वॉटर बरोबर आहे, त्याला रिप्लाय एक्सचेंज केलाय. कुणी एक्सचेंज केलाय, हायड्रोजन आयनने. जर हायड्रोजन आयन एक्सचेंज केला तर काय होतं, सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. Second reaction, when water containing these acids pass through anion exchanger column, they convert into water.
आता जर आपण सेकंड रिएक्शन बघितली, अल्कोहोल प्लस ऍसिड ट्वाइस ROH, simple reaction, twice ROH plus H2SO4, it gives R2SO4 plus twice H2O. The water is finally freed from the dissolved gases like carbon dioxide by passing it through degasify. येते लक्षात? येते लक्षात? काय बघा, when water containing these acids passed through anion exchanger column, they convert into water twice ROH plus H2SO4. म्हणजे काय, ऍसिड पासून काय होतं, वॉटर क्रिएट होतं. या ठिकाणी आपण सांगतोय ते कन्वर्ट इंटू वॉटर. पण या वॉटर मध्ये कोण आहे, तो डिझॉल्व गॅसेस आहेत. कोणते गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड. आणि याला आपण रिमूव्ह करतोय, त्याला आपण काय म्हणतोय, डिगॅसिफाय. डायग्राम जर बघितली, फर्स्ट कॉलम आहे कॅटायन एक्सचेंजर, सेकंड कॉलम आहे एनायन एक्सचेंजर, थर्ड कॉलम आहे डिगॅसिफाय. जर रॉ वॉटर आपण कॅटायन एक्सचेंजरला पास केलं, कॅटायन रिमूव्ह करतोय. वॉटर प्लस ऍसिड आपण एनायन एक्सचेंजरला पास केलं तर आपण काय करणार आहे, या ठिकाणी एनायन रिमूव्ह करतोय. एनायन प्लस कॅटायन रिमूव्ह करत असताना वॉटर मध्ये काय होतं, तो गॅसेस डिझॉल्व्ह होत आहेत. ते डिझॉल्व्ह गॅसेस आपण काढून टाकायचं काम डिगॅसिफायर करतो. काय डाऊट आहे का या स्लाइड मध्ये? पास. नो सर. हा ठीक आहे, कोण कंटिन्यू करतोय? धनश्री, 827. Yes, sir. धनश्री. When the water containing these acids pass through the anion exchanger column, they convert into water. Twice ROH plus H2SO4 gives to R2SO4 plus twice H2O. Water is finally freed from the dissolved gases like CO2 by passing it through the degasifier. बघा, हे स्लाइड राईट करायला फास्ट. स्लाइड राईट करा प्लस डायग्राम ड्रॉ करा. प्रसाद, स्लाइड दिसते का व्यवस्थित? प्रसाद. यस सर. यस डायग्राम दिसते का व्यवस्थित? यस सर. ड्रॉ करा. हॅलो. काय डाऊट असेल तर विचारू शकता, काय अडचण नाही. हॅलो. बोला. यश, आवाज येतोय क्लिअर? हा येतोय सर. काय डाऊट आहे का यश? नो सर.
कंप्लीट झालं की सांगायचं फास्ट. आदित्य A21 Yes, sir. झाली का कंप्लीट डायग्राम नाही ना? No, sir. 1 minute, sir. बाकीचे बस A28 प्रज्ञा Yes, sir. कंप्लीट झाली डायग्राम? नाही sir. हाँ 856 संग्राम कुलकर्णी संग्राम 856 कुलकर्णी संग्राम संग्राम प्रतीश Yes, sir. झाले डायग्राम? झाली. हाँ A24 हाँ स्नेहल डायग्राम कंप्लीट झाली. A24 स्नेहल A23 हाँ सोनाली A23 सोनाली Sir झाली complete. हो ठीक आहे. कोणाची पेंडिंग आहे हो डायग्राम असेल तर सांगा. येस सर. सगळ्यांची कंप्लीट झाली डायग्राम? Sir 2 Yes, minutes. sir. हां ठीक आहे. पेंडिंग आहे थोडं. एकदम सिंपल आहे. फर्स्टला कोण आहे? कॅटायन आहे. सेकंडला एनायन आहे. थर्डला डी गॅसिफायर आहे. या ठिकाणी काय स्टीम जॅकेट आहे. डी न्यूट्रलाइज रॉन. हां 51 Completed sir. बघा नेक्स्ट येईल का लक्षात? बघा रिएक्शन्स बघा. ट्वाइस RSO3H सिंपल रिएक्शन आहे एक्सचेंजची. ट्वाइस RSO3H plus CaSO. It gives RSO3 twice Ca plus H2SO4. सेकंड रिएक्शन कोणते होत? एनआयएनची ट्वाइस ROH plus H2SO4. It gives R2SO4 plus twice H2O. या ठिकाणी आता ऍसिड कशासाठी कनेक्ट केलंय? रिजनरेशन ऑफ रेझिन.
या ठिकाणी अल्कली कशासाठी कनेक्ट केलंय, रिजनरेशन ऑफ रेझिन. आता बघा नेक्स्ट पार्ट, रिजनरेशन ऑफ रेझिन. फर्स्ट रिएक्शन रिव्हर्स लेज. पहिली जी रिएक्शन होती ती फक्त काय करायचं, रिव्हर्स करायची. बघा आपण या ठिकाणी बॉटमला दाखवलंय वॉशिंग. नको असलेला पार्ट या वॉशिंग मधून आपण रिमूव्ह करतो. म्हणजे वॉशिंग मध्ये आपण काय CaCl2 आणि सेकंड मध्ये काय रिमूव्ह करतो, Na2SO4. बघा सिंपल रिएक्शन आहे. काय म्हटलंय, द एक्झॉस्टेड कॅटायन एक्सचेंज रेझिन इज रिजनरेटेड. आपल्याला रेझिन परत रिजनरेट करायचं आहे बाय ट्रीटिंग इट विथ डायल्यूट सोल्युशन ऑफ HCl और H2SO4. मग काय हो, पहिल्याचं प्रोडक्ट या ठिकाणी बघा कॅटायन एक्सचेंज रेझिन. कॅटायन एक्सचेंज रेझिन असेल तर बघा काय रिएक्शन होती, ट्वाइस RSO3H प्लस Ca++. आता हा प्रोडक्ट घ्यायचा आहे. हा प्रोडक्ट त्या ठिकाणी काय रिएक्टंट म्हणून घ्यायचा आहे. रिजनरेशन RSO3 ट्वाइस Ca प्लस HCl. मग काय येईल रिएक्शन, ट्वाइस RSO3H प्लस CaCl2. कॅल्शियम क्लोराईड आपल्याला रिमूव्ह करायचा होता, तो आपण वॉशिंग मधून काढून टाकला आणि त्याच वेळेला रेझिन पण रिजनरेट केलं, परत प्रिपेअर केलं. काय म्हटलं बघा परत एकदा, रिजनरेशन ऑफ रेझिन. The exhausted cation exchange resin is regenerated by treating it with a dilute solution of HCl or H2SO4. मग काय सर R तिथं RSO3 twice Ca plus HCl, it gives twice RSO3H plus CaCl2. याला आपण काय म्हणतोय, रिजनरेटेड रेझिन. आणि वॉशिंग मधून आपण काय कॅल्शियम क्लोराईड रिमूव्ह करतोय. मग काय म्हणता येईल, द वॉशिंग कंटेनिंग, सिंपल आहे, the washing containing CaCl2 MgSO4 are allowed to remove, allowed to drain किंवा allowed to remove. आपण कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम सल्फेट वॉशिंग मधून रिमूव्ह करतो. आता हा कॅटायन एक्सचेंज रेझिन प्रिपेअर झाला. सिमिलरली द anion exchanger is regenerated by passing dilute solution of caustic soda. caustic soda म्हणजे कोण आहे, NaOH, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, सोडियम हायड्रॉक्साईड. कॉस्टिक सोडा म्हणजे कोण आहे, NaOH, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, सोडियम हायड्रॉक्साईड. आता R2SO4 हा काय anion exchange रेझिनचा प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट आपण सुरुवातीला घेतला, याला आपण काय म्हणतात, रिएक्टंट. R2SO4 plus twice NaOH, it gives twice ROH plus Na2SO4. याला आपण काय म्हणतो, रिजनरेटेड रेझिन. आणि याला आपण वॉशिंग मधून आपण काय सल्फेट आणि क्लोराईड आपल्याला रिमूव्ह करायचे. कारण का सल्फेट आणि क्लोराईड मुळे काय होतंय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स जर असतील तर त्यामुळे वॉटर काय होतंय, आपलं हार्ड होतंय. त्याला आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं. येईल सांगता परत एकदा बघा, रिजनरेशन ऑफ रेझिन. The exhausted cation exchange resin is regenerated by treating it with a dilute solution of HCl or H2SO4. RSO3 twice Ca plus Cl, it gives twice RSO3H plus CaCl2. Regenerated resin किंवा याला आपण वॉशिंग मधून CaCl2 रिमूव्ह करतोय. The washing containing CaCl2 MgSO4 are allowed to drain. Similarly, the anion exchanger is regenerated by passing dilute solution of caustic soda. काय R2SO4, काय reaction, R2SO4 plus twice NaOH, it gives twice ROH, regenerated resin plus Na2SO4. येईल लक्षात, कोण सांगतोय, सर तिथं ट्वाइस HCl पाहिजे ना. या ठिकाणी ट्वाइस HCl पाहिजे. येईल काय लक्षात येतं. येस सर. हाँ 805 नाहीत का आज, ॲब्सेंट आहेत का? ठीक आहे. संस्कृती A08. Exhausted cation exchange resin is regenerated by the treating it with the dilute solution of the HCl or H2SO4. RSO3 twice Ca plus HCl gives twice RSO3H and CaCl2. The washing containing CaCl2 MgSO4 are allowed to drain. Similarly, the anion exchanger is regenerated by passing the dilute solution of the caustic soda. R2SO4 plus twice NaOH gives twice ROH plus Na2SO4. गुड बॉयज. मुलामध्ये एक जण रँडमली पास. The
exhausted cation exchange resin is generated by treating it with a dilute solution of HCl or H2SO4. RSO3 bracket twice Ca plus HCl gives twice RSO3H regenerated resin plus CaCl2 washing. The washing containing CaCl2, MgS and MgSO4, etc. are allowed to drain. Similarly, the anion exchanger is regenerated by passing dilute solution of caustic soda R2SO4 plus twice NaOH gives twice ROH plus N2SO4. नेक्स्ट मुलीमध्ये यायचं रॅन्डमली आता. हा मुली एवढा वेळ लागते का ऐकचं? काय स्वतःहून ठीक आहे. 8:45 निकिता सांगताय? Yes, sir. The extracted cation exchange resin is regenerated by treating it with a dilute solution of HCl or H2SO4. RSO3 twice Ca plus HCl, it gives twice RSO3H plus CaCl2. The washing containing CaCl2, MgSO4, etc. are allowed to drain. Similarly, the anion exchanger is regenerated by passing dilute solution of a caustic soda R2SO4 plus twice NaOH. It gives twice ROH plus Na2SO4. ठीक आहे. गुड. नेक्स्ट मुलामध्ये यायचं बॉईज रॅन्डमली. Regeneration of resin. हा एक जण प्रसाद. हा प्रसाद कंटिन्यू करा. Regeneration of resin. The exhausted cation exchange resin is regenerated by treating it with a dilute solution of HCl or H2SO4. RSO3 twice Ca plus HCl, it gives twice RSO3H regenerated resin plus CaCl2 washing. The washing containing CaCl2, MgSO4, etc. are allowed to drain. Similarly, the anion exchanger is regenerated by passing dilute solution of caustic soda R2SO4 plus twice NaOH. It gives twice ROH regenerated resin plus N2SO4 washing. ठीक आहे. रिजनरेशन ऑफ रेझिन राईट करा. काय डाऊट असेल तरी सांगा. हां रिजनरेशन ऑफ रेझिन राईट करा. काय डाऊट असेल तर सांगा. फक्त काय कॅटायन एक्सचेंजरचा प्रोडक्ट या ठिकाणी घेतला आहे. अनायनचाही प्रोडक्ट घेतला आहे. कॅटायनचा प्रोडक्ट HCl बरोबर रिॲक्ट केला आहे. अनायनचा प्रोडक्ट NaOH बरोबर रिॲक्ट केला आहे. ठीक आहे. राईट करा फास्ट. झालं कंप्लीट. कंप्लीट झालं की सांगा फास्ट.
झालं सर. हा गर्ल्स मुलीमध्ये रिप्लाय द्यायचं. प्रतीक A22 प्रतीक झालं सर. नेक्स्ट हाँ A47 पूजा. ठीक आहे डायग्राम कंप्लीट झाली. काय डाऊट आहे का हो आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये कोणाला? आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर सांगा. हा येस नो काहीतरी रिप्लाय द्या. काय डाऊट आहे का काय आयन एक्सचेंज No, sir. नो. ठीक आहे गुड. नेक्स्ट बघा नेक्स्ट हेडिंग टाका. हेडिंग टाका डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस कॉमनली युज्ड मेथड. आपण डेली यूज करतो त्याला आपण काय म्हणतो RO प्लांट. आपण काय करतो RO प्लांट या नावाने ओळखतो किंवा त्याला आपण डेली यूज मध्ये हा पार्ट आपण यूज करतो. हेडिंग टाका डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस. काय म्हटलंय डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस. सिंपल डेफिनेशन आहे. The process of removing common salt from water is known as a desalination. कोणाला म्हणतो आपण desalination बघा. The process of removing common salt. जर आपण वॉटर मधले common salt रिमूव्ह केले तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. Reverse osmosis ला आपण काय म्हणतो RO. सांगता येईल का बघा. Desalination by reverse osmosis, the process of removing the process of removing common salt from water is known as desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. कौन सांगते दोन पार्ट? वैष्णवी A02 definition of desalination. Yes, sir. Desalination by reverse osmosis. The process of removing common salt from water is known as desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. Good. Next. A44 Sumar. Yes, sir. The process of removing common salt from water is known as desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. Next. Good. A48 Reshma. A48 Reshma. Yes, sir. Definition and a process. Desalination by reverse osmosis. The process of removing common salt from water is known as desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. Next. Naneshwar. Desalination of reverse osmosis. The process of removing common salt of water is known as desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. Good. Next.
हाँ A49 साक्षी, A49 साक्षी, आहेत का? नाही. हाँ A59 रंजित, A59 रंजित, हाँ कंटिन्यू करा. Desalination by reverse osmosis. The process of removing common salt from water is known as desalination. Commonly used method for desalination of water are electrolysis and reverse osmosis. स्क्रीन दिसना का रे? आवाज येते का रे? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. स्क्रीन विजिबल आहे का? नाही. हो सर विजिबल Yes, आहे. sir. Visible. Yes, sir. Visible आहे. ठीक आहे, लिहिता 2 राईट करा रे. काय म्हटले? The reverse osmosis method, pure solvent, that is, water is separated from its contaminants rather than removing common salt from water. सांगता येईल का? एकदम सिंपल आहे. परत एकदा बघा. Reverse osmosis principle, when two solutions of unequal concentrations are separated by semi-permeable membrane, the flow of solvent takes place from dilute to concentrate side due to osmosis. If, however, a hydrostatic pressure in excess of osmotic pressure is applied on concentrate side, the flow of solvent reverses. That is, solvent is forced to move from concentrate side to dilute side across the membrane. Thus, the reverse osmosis method, pure solvent, that is, water is separated from its contaminants rather than removing contaminants from water. ठीक है? राइट करा. रिव्हर्स ऑस्मोसिस प्रिन्सिपल. पास. काय डाऊट आहे का प्रिन्सिपल मध्ये? हां हां A03 शिल्पा. No, sir. हां डाऊट आहे का? No, sir. हां ठीक आहे, राईट करा मग प्रिन्सिपल.
सेट बाय सेट Next. बघा. हां, रोल नंबर 5 झालं काय हे पहिलं कंप्लीट झालं. Yes, sir. हां ठीक आहे, सेकंडला आहे. हां, रोल नंबर 5 आहेत का बघा, अटेंडन्स द्या. रोल नंबर 5, रोल नंबर 29 absent, 34 at. रोल नंबर 34 सुयश. हॅलो सर. हां ठीक आहे. 38 ॲबसेंट आहे. आणि रोल नंबर 40 कुठे आहेत का? आहेत. प्रेझेंट सर. हां ठीक. 5, 29, 38. सुयश लिहिलं का 34 सुयश? रोल नंबर 34 सुयश. हां झालं कंप्लीट. पास. Reply the yes no. A37 Shreyash. A37 Shreyash Kadam. ठीक आहे. हां नेक्स्ट. कंप्लीट झालं. कोण रिप्लाय देत आहे? Yes, sir. यस सर. झालं सर. हो ठीक आहे. एकदम सिंपल आहे. परत एकदा बघायचं आपण. डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस कुणाला म्हणतो बघा आपण. The process of removing common salt from water is known as a desalination. Commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. Reverse osmosis principle, when two solutions of unequal concentrations are separated by semi-permeable membrane, the flow of solvent takes place from dilute to concentrate side due to osmosis. If, however, hydrostatic pressure in excess of osmotic pressure is applied on concentrate side, the solvent flow reverses. That is, solvent is forced to move. That is, solvent is forced to move from concentrate side to dilute side across the membrane. Thus, the reverse osmosis method, pure solvent, that is, water is separated from its contaminants rather than removing contaminants from water. हेडिंग टाका फक्त मेथड्स. काय डाऊट आहे का कुणाला?